नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं माझं इंट्रोडक्शन. मी पुण्यावरून UKला कसा आलो किंवा छोट्याशा क्लिप्समधून तुम्हाला कळालं असेल की मी मास्टर्स केलं वगैरे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी UKमध्ये कुठे राहतो. तर लिंकनमध्ये राहतो आणि तिथे मी कुठल्या अकोमोडेशनमध्ये राहतो, तिथल्या थोडंसं सोयीसुविधा सगळं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघत राहा. तर अकोमोडेशन बघण्याआधी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी सांगितलं होतं की मी पुण्यातून मास्टर्स डिग्री केलेली आहे ऑलरेडी. तर मी पुण्यात कुठल्या कॉलेजला होतो, तर मी MIT ADT लोणी काळभोर ह्या कॉलेजमधून BTech प्लस MTech मेकाट्रॉनिक्स अँड ऑटोमेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर मी UKला आलो आणि मी इथं डबल मास्टर्स केलं, मास्टर्स इन ऑटोमेशन कंट्रोल अँड रोबोटिक्समध्ये. तर मग चला आपण अकोमोडेशन बघू. तर ही अकोमोडेशनची एंट्री आहे जिथं मी राहतो. हॉस्टेलसारखं आहे. तर इथून एंट्री आहे, हे त्यांचं रिसेप्शन आहे आणि नंतर इकडून तुम्ही पुढे गेलात की इथं थोडं एक सिटिंग एरिया आहे. मस्त संध्याकाळी गरम चहा पिल्या आपण जसं बसतो तसं एक मस्त वातावरण त्यांनी क्रिएट केलेलं आहे. समोर तुम्हाला जे दिसत आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ लिंकन आहे आणि इथे मला नक्की तुम्हाला दिसेल की नाही, पण हे जे तुम्हाला दिसतंय हे कॅथेड्रल आहे. हे सगळ्यात मोठं कॅथेड्रल आहे. ते सिटी सेंटरच्या मध्ये असतं. आणि हे जे आहे ते ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे यांचं युनिव्हर्सिटीचं. इकडे तुम्ही बघत आहात की या युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट्स आहेत किंवा विद्यार्थी आहेत ते फुटबॉल खेळायला आलेले आहेत. मस्त म्युझिक गाणे वगैरे लावून एक्सरसाइज करून. थंडीत आत्ता 2 डिग्री टेम्परेचर आहे, तरी पण हे प्रॅक्टिस वॉर्मअप करून मला वाटतं 1-2 गेम खेळूनच जातील. तर तुम्ही पाहिलं की दिवसभर जॉब ॲप्लिकेशन्स करून सतत आपण तेच एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्याच वातावरणात असल्यामुळे माइंड थोडं रिलॅक्स करण्यासाठी काय करायचं, तर हे इथे गेम्स आहेत, ते गेम्स खेळायचे. जसं की आपण बघतात मागे टेबल टेनिस आहे, त्यांच्यानंतर हा यांचा गेम आहे फुटबॉल बोलतात का फुटबॉल बोलतात नक्की माहिती नाही अजून तरी आपल्याला, पण एक्सप्लोअर करतोय आपण, शिकतोय. तर तो एक गेम आहे. परत पूल टेबल आहे. असे व्हरायटी ऑफ गेम्स आहेत ज्याच्याने माइंड रिलॅक्स करून परत आपल्या कामाला लागू शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवत आहे की इकडे अजून एक गोष्ट चांगली आहे यांची, किंवा इथं आल्यानंतर अजून एक गोष्ट मला एक बघायला मिळाली, शिकायला मिळाली, विच इज की यांनी इथे वेगवेगळ्या रूम्स काढलेल्या आहेत. तर त्या रूम्स काय तर सिनेमा रूम आहे, याच्यामध्ये थिएटर टाईप्स फील आहे आतमध्ये. ह्याला बुकिंग करायचं आणि मस्त मूवी बघत बसू शकतो तुम्ही जर तुम्हाला बोर झालं काही झालं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की कराओके रूम आहे. इथे तुम्ही गाणी म्हणू शकता किंवा तुम्हाला रिलॅक्स करू शकता. तुम्ही तुमचं कोणतंही फेवरेट गाणं समोर त्याचं म्युझिक लावायचं, त्याचे लिरिक्स येतील आणि तुम्ही ते म्हणायचं, तुमच्या आवाजात रेकॉर्ड केलं जातं. अजून एक गोष्ट की आपण घरी असलो की आपले कपडे वॉशिंग मशीनमध्ये वगैरे धुतले जातात, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला स्वतःच वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवावे लागतात. दर वीकेंडला म्हणा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तसं. असं इथं लॉन्ड्री रूम म्हणून असतं, म्हणजे इथं की राहिल्यानंतर कडनं आतमध्ये आलं तुम्ही, इकडे आतमध्ये गेला, इथं थोडंसं त्यांनी मस्त सिटिंग एरिया दिलेला आहे. इथं थोडे बुक्स ठेवलेले आहेत तुम्हाला वाचण्यासाठी, जर लॉन्ड्री होते तोपर्यंत बोर झालं. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. वरती वॉशिंग आहे, वरती ड्राईंग आहे आणि खाली वॉशिंग आहे.
तुम्ही बघू शकता की इकडं कपडे ड्राय होत आहेत वरती. तर इन्स्टंट इस्त्रीवाले कपडे तुम्हाला लगेचच. तर ही एक स्टडी रूम आहे आणि मी इथेच सुरुवातीला बसून व्हिडिओ बनवतो. तर आता आपण चाललो आहे आपल्या अकोमोडेशनच्या बिल्डिंगकडे. आणि आपल्या अकोमोडेशनच्या बिल्डिंगला अजून एक दार आहे. हे दार पार केल्यानंतर त्याच्यानंतर अजून एक दार आहे. तर याच्यासाठी खूप सिक्युरिटी आहे टाईट यांची. तर आपण बघूयात. हे सगळ्यात मोठं स्पेस आहे इथं. आणि ही माझी बिल्डिंग आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली.